अध्यक्ष महोदय, मी महाराष्ट्र विधानसभा नियम 94 अन्वये अर्धा तास चर्चेसाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, मी आज अगदी म्हणजे समाजाला हिलावून टाकणारा आणि भविष्यात सुद्धा याचे अनेक धोके असलेला विषय आपल्या समोर मांडतोय. अध्यक्ष महोदय, बऱ्याच बाबी असे असतात की आपण विधानमंडळामध्ये कायदे बनवतो, पण बरेच जण असतात की कायद्यांचा गैरफायदा घेतात. मग ते इन्फ्रामध्ये असतील किंवा क्राईममध्ये असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारे कायद्याचा गैरफायदा घेणारे अध्यक्ष महोदय बरेच असतात. पण एक असा इश्यू आहे समाजामध्ये सध्या की जो आपल्या पूर्ण राज्याला किंवा देशाला किंवा आपल्या कुटुंबांना भविष्यामध्ये हा फार संकटामध्ये नेणारा असणार. तो असा की सध्या आपल्या कायद्यामध्ये मुलीचं विवाहाचं वय हे 18 आहे आणि मुलांचं 21 आहे. ठीक आहे, माझे दोन मुद्दे वेगवेगळे अध्यक्ष महोदय. 18चं 21 करण्याचं सर्वांचं वय हे केंद्राकडे कायदा प्रलंबित आहे, तो भाग वेगळा. माननीय मंत्री महोदय त्यांच्या उत्तरामध्ये ते सांगतील. माझं म्हणणं असं आहे अध्यक्ष महोदय की 18 वर्षाचं वय झाल्याबरोबर किंवा मुलाचं 21 वर्ष वय झाल्याबरोबर पळून जाऊन जे लग्न होऊ लागले अध्यक्ष महोदय सध्या, ते अतिशय चिंताजनक आहे. आणि ते याच्याकरता आहेत की वय वर्ष 18 म्हणजे नुकतेच 12वी पास जास्तीत जास्त ते मुलं मुली झालेले असणार आहे अध्यक्ष महोदय. मुलगा सुद्धा काही कमावता 21व्या वर्षामध्ये अजून तुम्ही आणि मी कधी बघितलेला नसेल अध्यक्ष महोदय. परंतु ते वय, भावनिक सगळं अतिरेक, त्यानंतर समजा डोक्याची अपरिपक्वता, या सगळ्या बाबींमुळे आणि कित्येक जण तर मुलगी 18 वर्ष 2 दिवसाची झाली किंवा मुलगा 21 वर्षाचा झाला की ते तयारच असतात आणि लागलीच अध्यक्ष महोदय पळून जातात आणि त्याला गोंडच नाव देतात प्रेमविवाह. प्रेमविवाहाला हरकत नाहीये अध्यक्ष महोदय, हरकत कुणाची असणार नाही, असायला नाही पण पाहिजे. परंतु अध्यक्ष महोदय, पळून जाऊन लग्न करणं ह्याला काय प्रेम म्हणतात का? म्हणजे आपल्या आई वडिलांनी आपल्याला इतकं लहानपणापासून प्रेम दिलं, म्हणजे आई वडिलांच्या प्रेमाला लाथ मारायची आणि आपण पळून जाऊन लग्न करायचं. आई वडिलांना समजून सांगितलं पाहिजे की मी प्रेम करतोय, खरं प्रेम आहे माझं. आई वडील चेक करतात अध्यक्ष महोदय. काय चेक करतात? की हा मुलगा बरोबर कमावेल की नाही. मुलगी तर घरातनं जाते, मुलगा तो त्याच्या घरी राहील किंवा आणखीन कुठे राहील अध्यक्ष महोदय. परंतु मुलगी घरातनं एकदा निघून गेली की तिला अनंत समस्यांना तोंड द्यावं लागतं. आणि 18 वर्षाचं वयच असं असतं अध्यक्ष महोदय की जे म्हणजे तुम्हाला एकतर सोशल मीडियाचा पण अतिप्रभाव त्याच्यामध्ये निमित्त आहे. नो डाऊट की आई वडिलांच्या पण काही चुका असतील, परंतु अध्यक्ष महोदय आपल्याला काही कायद्याच्या फ्रेम्स बनवावे लागणार आहेत. 18 वर्षाच्या नंतर जर मुला मुलींना लग्न करायचं असेल, लग्न कुणाचंही असो, विवाहाची नोंदणी सरकारकडे केल्यानंतरच लग्न त्यांनी केलं पाहिजे अध्यक्ष महोदय. 18 वर्षाचं वय झालं, तुम्ही पळून चाललेत आणि तिथून ते लिहितात पीआयला तिथल्या लोकलच्या की आम्ही आता येतोय आणि मला माझ्या आई वडिलांकडनंच जीवे मारण्याचा धोका आहे. अरे हे काय प्रकार चालले अध्यक्ष महोदय? मी पुन्हा पुन्हा सांगतो, 18 वर्ष मुलीचं वय म्हणजे अवघ्या फक्त 12वी पास किंवा तिला ग्रॅज्युएशनचं पहिलं वर्ष असणार आहे. आई वडील काय बघणार अध्यक्ष महोदय? मुलगा चांगला आहे की नाही, हा भविष्यामध्ये बरोबर त्याचं कुटुंब चालवेल की नाही, ह्याचं समाजामध्ये वर्तन कसं आहे, ह्याच्या सगळ्या बाकीच्या हॅबिट्स कशा आहेत, हे आई वडील चेक करूनच मुला मुलीचं लग्न लावतात. किंवा मुलंवाले असले तरी ते मुलीच्या बाबतीमध्ये चेक करतील. परंतु असा कोणताही विचार न करता अध्यक्ष महोदय हे पळून जाण्याचे प्रकार जे वाढलेले आहेत त्याला आपल्याला कायदेशीर पायबंद घालण्याची गरज आहे. दुसरं, सायंटिफिकली सुद्धा 18 वर्षाचं तुम्ही म्हणजे जे अपत्यानंतर होतात अध्यक्ष महोदय, ते 21 वर्षाच्या खाली जर झाले तर त्याला अनंत आजाराला अध्यक्ष महोदय आपल्याला सामोरं जावं लागतं. म्हणजे ते बरेच आहेत, मी सगळे तुम्हाला आता सगळं सांगणार नाही अध्यक्ष महोदय. परंतु म्हणजे मातृत्व वयाचं जे आहे अध्यक्ष महोदय, कुपोषण, कमी वजनाची बालके जन्माला येणे, माता आणि बालकाच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होणे, असे अनंत क्षयरोगाकडे वाटचाल होणे, असे अनंत आजारांना सुद्धा कमी वयाच्या मुलींना प्रेग्नन्सी झाल्यामुळे किंवा त्यांना अपत्य झाल्यामुळे याचा सामना करावा लागतो. आणि सगळ्यात महत्वाचं काय अध्यक्ष महोदय, जाताना तर जातात, तुम्ही कित्येक उदाहरणं बघा.
80% विवाह हे टिकत नाहीत. लग्न झाल्यानंतर डिवोर्स घेतात आणि मग नंतर स्वतःला लाज वाटते पुन्हा आई वडिलाकडे येण्याची, किंवा आले तरी ते आई वडील त्यांना ऍक्सेप्ट करायला तयार नसतात. त्यांना सामाजिक याच्यामध्ये काहीतरी अपमान झाल्यासारखं अध्यक्ष महोदय वाटतंय. मी म्हणून सांगितलं अगोदरच की आपल्या आई वडिलांना विश्वासात घेऊन किंवा घरच्यांना, पालकांना, भावाला विश्वासात घेऊन, प्रेम काय असं पळून जाण्याचं असतं का? प्रेम आहे ना अध्यक्ष महोदय, जर त्यांना 18 वर्षाचा नंतर जर लग्न करायचं असेल असं पळून जाऊन किंवा स्वतःच्या मनाने, तर त्यांना काउन्सिलिंग गव्हर्नमेंटची असली पाहिजे. त्या आई वडिलांना चान्स दिला पाहिजे की ते समोरवाल्याचं कुटुंब किंवा तो मुलगा काय कमावतो आहे ते, आणि तो पर त्यांना करायचंच असेल. असे बरेच आई वडील सुद्धा आहेत की ते खरं प्रेमविवाह आहे, मुलगा चांगला आहे तरी ते संमती देत नाही, विनाकारणचे खोटे सामाजिक प्रश्न निर्माण करतात. जर असं कुणी केलं किंवा इतोपर त्यांना लग्न करायचं असेलच तर किमान मुलीचं वय 21 वर्ष. मी पुन्हा सांगतो मंत्री महोदय, मला हे नाही म्हणायचं की 18चं 21च करा, त्याच्याकरता कायदा प्रलंबित आहे. 18 वर्षाच्या वयाला सुद्धा मुलीचं लग्न जर करायचं असेल किंवा मुलाचं 21 करायचं असेल, आई वडिलांची संमती गरजेची आहे. त्यांना चेक करू द्या सगळ्या सामाजिक बाबी. आणि इतोपर समजा आई वडील नाही ऐकत आहे तर 21 वर्षाची मुलगी आणि 24 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे करावं, अशी माझी अध्यक्ष महोदय आपल्याला कळकळीची विनंती आपल्या मार्फत मंत्री महोदयांना. यामध्ये कायद्याचे अनेक बंधने टाकण्याचे अध्यक्ष महोदय गरज आहे. आज समाजामध्ये हे मुलं मुली असे गेल्यामुळे अध्यक्ष महोदय नंतर शासनावर सुद्धा हा लोड येतोय, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. कारण नंतर त्यांच्या रोजगारांच्या संध्या बघा, नंतरच्या आरोग्याच्या समस्या बघा, अनंत प्रॉब्लेम ह्या आपल्या शासनाला सुद्धा अध्यक्ष महोदय सहन करावे लागतात. आणि म्हणून माझी विनंती आहे, 2-3 बाबीच्या माझ्या विनंत्या आहेत अध्यक्ष महोदय. नंबर 1, याचं आणखी एक कारण असं आहे की सोशल मीडिया, 1 मिनिट राजू बसून बोलू नका अध्यक्ष महोदय, यामध्ये सोशल मीडिया सुद्धा जबाबदार आहे. या निमित्ताने माझी पुन्हा विनंती आहे की 18 वर्षापर्यंत ज्यांना मोबाईल वापरायचा असेल त्यांनी परवानगी घेऊन शिक्षणापुरतं किंवा अशा गोष्टींची त्यांना परवानगी दिली पाहिजे. विनाकारांचं दिवसभर ते स्क्रोल करतात अध्यक्ष महोदय, कामाचं ना धामाचं दिवस त्यांचा त्याच्यामध्ये बर्बाद होतो, शिक्षण बरोबर होत नाही आणि मग त्या सोशल मीडियावरनं अशा सगळ्या बाबी सुचतात. म्हणून माझी विनंती आहे किमान 16 तरी करा. 16 वर्ष वयापर्यंत किंवा 18 वर्ष वयापर्यंत सोशल मीडियाचा वापर जर करायचा असेल तर सरकारची परवानगी आणि तेच ऍप त्यांना द्यावे जे त्यांच्या शिक्षणाकरता ज्या गरजेच्या आहेत, त्या परवानग्या शासनाला किंवा त्यांच्या आई वडिलांना वाटतील त्या परवानग्या त्यांनी घेऊन ते केलं पाहिजे. आणखी एक मुद्दा अध्यक्ष महोदय, थोडं मी या निमित्ताने या सभागृहाच्या माध्यमातून आई वडिलांना सुद्धा सांगेल किंवा घरच्यांना सुद्धा सांगेल. झालंय काय अध्यक्ष महोदय, आता सध्या समजा मुला मुलीने सांगितलं की बाबा किंवा पप्पा जे काय असेल किंवा माझ्याबरोबर चला आपण दुकानात जाऊन मला असं असं खरेदी करायचंय चला, तर ते काय सांगतात किती पैसे लागणार आहे बेटा, 500 रुपये. हे 700 घे पण मला नेऊ नको. घरात यांना बोलायला वेळ नाहीये. मुला मुली बरोबर आई वडिलांचा आता सर्व संबंध अध्यक्ष महोदय त्यांचा जो म्हणजे भावनिक घेणं देणं होतं, चर्चा होत्या, या संपल्या अध्यक्ष महोदय. आणि म्हणून तुम्ही जर बघितलं आता सध्या समजा आता फिरायला एक तर आई वडील आणि मुलं बरोबर जाण्याचा प्रमाण कमी झालंय. गेले जरी तर 4ही वेगवेगळ्या मोबाईल मध्ये लागलेले असतात. 4ही जण, मुलं पण आई वडील पण आपले मोबाईल बघत बसले असतात. आपल्या चर्चा कमी झाल्या, आपसी प्रेम कमी झालंय. प्रेम हे आपल्याला अपेक्षित असतंच, ते आई वडिलाचं असो की कोणतंही असो अध्यक्ष महोदय. आणि म्हणून माझी या निमित्ताने आई वडिलांना पण विनंती आहे हात जोडून की आपल्या मुला मुलींना आपण वेळ दिला पाहिजे. किमान 8 दिवसात त्यांच्याबरोबर बाहेर गेलं पाहिजे. दिवसातनं 15 मिनिटं 20 मिनिटं संध्याकाळी सकाळी त्यांच्याशी बोललं पाहिजे. तो काय करतोय ते बघितलं पाहिजे, त्यांचा मोबाईल चेक केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, आज शाळेमध्ये याला आणखी एक कारण आहे अध्यक्ष महोदय, शिक्षणाचा अभाव, शिक्षणाचा प्रचंड अभाव, शिक्षणाचा प्रचंड अभाव. अध्यक्ष महोदय, मी पुन्हा पुन्हा शिक्षणाचं का बोलतोय, दर्जेदार शिक्षण न मिळाल्यामुळे आपली परिपक्वता पूर्ण वाढत नाही आणि मग असल्या बाबी पण सुचतात. आई वडील सुद्धा, थोडं स्पष्ट बोलतो अध्यक्ष महोदय मी,
गावागावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये आपल्याला मोफत पुस्तकं पाहिजे, मोफत खिचडी पाहिजे, मोफत गणवेश पाहिजे, शिक्षण मोफत पाहिजे, बिल्डिंग्स पाहिजे, सर्व पाहिजे. परंतु कधी आई वडील जाऊन बघतात का की महिन्याच्या कमीत कमी एका शनिवारी की माझा मुलगा किंवा मुलगी काय शिकतोय, काय येतंय त्याला, त्यांना जर समजत नसेल तर त्या शिक्षणची जी सुधीर भाऊ अध्यक्ष महोदय किमान त्यांना त्या शिक्षणामध्ये जी आपली शिक्षण समिती असते त्यांना घेऊन कधीही आई वडील, मला 99% शिक्षक म्हणजे आई वडील हे कधीही शाळेमध्ये मी गेलेले बघितले नाही की माझ्या मुलीला काय येतं काय नाही येत म्हणून हा दुहेरी संगम होणं अत्यंत गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, दर 4 गल्लीला दर हप्त्याला आम्ही एक प्रकरण आता सध्या हँडल करतोय. कित्येक मुली पळून जाऊन त्यांना अपत्य होतात, तो मिस्टर त्यांना सोडून देतो आणि मग ते मुलीला त्याचे आई वडील सुद्धा म्हणजे ऍक्सेप्ट करत नाही आणि ती मुलगी वाऱ्यावर पडते. म्हणून माझी जास्त वेळ न घेता मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण याला कडक कायद्याचं स्वरूप, जर त्यांना असे लग्न करायचे असतील तर राज्य शासनाची काउन्सिलिंग सेंटर असले पाहिजे. 18 वर्षाच्या आणि 21 वर्षाच्या आतले कायद्याचं जे विवाहाचं बंधन आहे ते तुम्ही अधिकचं जे करणार आहेत केंद्राच्या कायद्याप्रमाणे त्यालाही पाठपुरावा करा. पण आता ज्यांना लग्न करायचे असतील कुणालाही 18 वर्षाचे असो, 20 वर्षाचे असो, 25 वर्षाचे असो, शासनाकडे विवाहाची नोंदणी केल्याशिवाय हे लग्न होऊ नये आणि त्यांच्या आई वडिलांना तो चान्स द्यावा की त्याचं समोरवाल्याचं कुटुंब कसं आहे. अनेक गोष्टी अध्यक्ष महोदय बोलण्यासारख्या आहेत, परंतु माझा तो जिस्ट आहे या सगळ्यातला बोलण्याचा तो इतकाच आहे की समजून उमजून साऱ्या गोष्टी झाल्या तर हरकत नाही. वयाचा परिपक्वतेचा अभाव, शिक्षणाचा अभाव, आपल्या हार्मोन्स किंवा शारीरिक जी आपली ही असते त्याचं सगळं अट्रॅक्शन, या सगळ्या गोष्टींमुळे वय जरी 18 वर्ष लग्नाचं असलं तरीही आपली पूर्ण भान नसल्यामुळे अशा बाबी घडतात आणि समाजामध्ये विद्रूप रूप तयार याच्यामुळे होऊ लागलेला आहे.